देवाला काही तत्व नाही, काही कालवेळ नाही, जमत तसं घ्या. भजनात नशा असेल, विनंती एवढीच, नशेत भजन कसं फक्त सुधरून मला भजनात तुम्हाला जमत. भजनाला काही नाही, तुम्हाला जे आवडतं ते भावगीत भक्तगीत म्हणत जातो. पण देवाचं नाव असावे, काही वावगा नाही. देवीचं म्हणून वाटतं, देवीची गाणी काही नीट नीट का, देवीची गाणी छानच ना बघा. माझी रेणुका मागुरी कल्पवृक्षाची सागुरी, माझी रेणुका मागुरी मागुरी कल्पवृक्षाची सागुरी. लख पडेला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. मान कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. चालतं रे भजन गोड असं कोणाचं. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागण रे, काय मागू मागण रे देवा, काय मागू मागण रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद लागू दे, हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं मागण रे. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी, तो पहा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल. राहिल्या दोन म्हणी जा भांडा लागल्या त्या घरी नसत कोणाच्या सगळं एवढा आवाज आहे काय मूर्ती बिरती आहे इथेही म्हणत जा. फक्त पुंडलिकासाठी, फक्त पुंडलिकासाठी सरे मला नाही पांढरा आहे ना धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना, इथं नाटक श्रीहरी तिला दाखवा, श्रीहरी तिला विराटी चल माझ्या रागाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का तो पुरुष मंडळ टोचतो तुम्ही तो असा दादा नाही. तुम्हाला ही गवळण जमत नाही, तुम्हाला दुसरी गवळण लागते. तुमची गवळण वेगळी आहे, तुम्हाला असली देवाची गवळण कुठली जमते, तुम्हाला तसली गवळण लागते. तुझ्यासाठी घे देवा बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो, डोळ्यात शरम तरी आहे का आपल्या जरा तरी जरा विचार बी करीत आहे. आता परिणाम काय होईल ते. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. येडका मदन केवळ पंचानन, धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा पाप केला. येडका मदन भूत जबर मोठे जबाई, झाली झडपण करूनच काही. भूत लागले नारदाला, साठ पोरे झाली त्याला. भूत जबर मोठे जबाई, झाली झडपण करूनच काही. याच्यासारखं बेकार काही नाही म्हणजे त्याच्या नादी तुम्ही लागलाय ते. तुम्हाला इमानदारीला सांगते बहीण म्हणून नीट वागा बाबा होईल तुमचा. जरा कष्ट बिष्ट करी जा, जरा कामात त्याकडे लक्ष द्या जा. नुसते रील स्क्रोल करता. पण खरं सांगते तुम्हाला, जरा तुम्हाला वाटतं ना दादा तुम्ही ज्या गोष्टीत रमलाय ना म्हणजे कुठलं आणि पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसती. मागची माणसं बिला चित्र राहायला लागली ती. आता ही म्हातारी माणसं नुसते तोंडवर करून म्हणतात पोरवाया गेली पोरवाया गेली पोरवाया. आणि कशामुळे गेली बिडी फुगून तुमची थोबाला आत गेली म्हणून पोरवाया गेली. तुम्ही काय कुणाचं वागलं पोरांनी चांगलं वागलं. आता तो कुणा चुना माणसाला चुना तुम्हीच लावायची घेऊन पोरांना. तुम्ही काय केलं जिंदगी देऊन की पोरांनी तुमच्याकडनं आदर्श घ्यावा. हा आम्ही म्हणायचं बापाला इट्टर समजा, इट्टर पिऊन पडला कसा समजा. आम्ही म्हणायचं बाप आईला रखमाई समजा, आई आई माझी वर्ष देते कशी समजा. तिला रखमाई समजा, तिची गुणगी रखमाई म्हणजे नको का काय म्हणजे
फक्त पुढच्या पोरांना नावं ठेवायचे. हा आता म्हातारी माणसं निस्ती बोंबलतात दादा आणि हीच वाटेवर बसू बसू पते खेळते. हा मारुतीच्या समोर हा ती मारुतीला गाणी दाखवते तितकी गुणाची ती साधी तू आहे म्हातारी माणसं दादा. लय अवघड बाबा आता म्हाताऱ्या बायका स्वतः बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का यांना काय लाज आहेत का आमच्या जवळ कौतुक माया असून आणि किती इज्जतीनं खाल्लं किती कष्ट केलं आणि ह्याला काय जवळ सगळं आईत भेटलं. बरं नाही भेटलं तर भेटलं नशीब चांगलं आहे आमचं भेटलं बाई. आणि तू काय करते तू काय ज्ञानेश्वरी वाची ती अगं मिसरी चुळती तू तुझ्या मिसरीच्या मासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं काय सांगत तिला तुला ज्ञानेश्वरीच्या 4 वेळा पाठ असल्या तर नातीला 2 पाठ असतील ना तुला 1 वळून पाठ आहे का. तू काय म्हणजे काय हिशोबानं तुम्ही नातीला ज्ञान सांगता ग. मला वाईट वाटतं अगं हात वर वाश येतो ते मिसरीचा कसल्या कुणाला नातवाचं माझा बच मुक चक्कर येऊन पडत ती इमानदारीनं सांगा तंबाखू भाजलेली काय कच्ची काय तंबाखू ती व्यसन ते नाही असं धन्य माता पिता लक्षात ठेवा. उगच होत नाही बरं कुठलीही गोष्ट उगच नाही त्याला माय बाप प्रबळ लागतात. हा तुम्हाला इमानदारीनं सांगते सुपारी खात नाही माझा बाप कौतुक ना आम्हाला दादा. माझी माय अखंडितपणे ग्रंथ वाचन करते कौतुक आहे दादा. माझा बाप माळकरी आजा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या 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 माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. देवान काय तुम्ही केलं सांगा ना दादा. हा कसं तुम्ही कुठल्या हिशोबाने करताय मला काही नवल वाटतं म्हणून विनंती थोडं सत्य वागायला. हा पाया पडते बाबा तुमच्या जरा सुद्धा असल्या व्यसनाच्या मागे लागू नका. पोरांनो सख्खी बहीण आहे म्हणून नजरेत नजर घालून सांगते खरंच किंमत आहे दादा या जगामध्ये करतो. नोकरी सरकारी असली ना पोरका किती बी काळा भंगारून ढोला असू द्या दादा बायको त्याला नाजुकून गोळीच भेटते दादा पण नोकरी सरकारी पाहिजे. खिशात पैसा असला ना दादा तुम्ही जगाचे राजे आहेत दादा हे लक्षात ठेवा. पैशावर कमी समजू नका. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे कष्ट करा आणि हे आपल्याला शिकवायची गरज नाही मावली. आपण हिंदवी स्वराज्यातील लेकर आहेत दादा कमीपणाचा मोठेपणा करता येतो आपल्याला. आज शंभूराज्याभिषेक सोहळा आजच्या तारखेला माझ्या छत्रपती शंभूराजांचा राज्याभिषेक झाला होता. हे सामर्थ्य दादा हे आपण या मातीत न शिकलो. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ होतं स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूच्या. जर विचार केला असता छत्रपतीने नाही जमणार आहे मला माझीच माणसं माझ्या पाठीत खंजीर खूप सारा बसले ते काय लोक तोंड देणार. संकटाचा विचार केलाय कधी माऊली तरुणांनो कधी केला या गोष्टीचा विचार. 100 वर्षांनी इतकं संकट कोणाच्या पदरी पडलं दादा. स्वतःची माय स्वतःच्या लेकराला राज्याभिषेक करून देण्यासाठी ते सावत्र पोरगे म्हणून त्याला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न केला. बंदी करण्याचं सामर्थ्य सुद्धा दिलं. आणि किती लहान असताना सख्खी माय गेली सावत्र माईनं अखंडितपणे जीव लावला पण जेव्हा स्वतःच्या पोराचा विषय आला तेव्हा त्यांनीही पाठ फिरवली. बाप तुम्ही वयात सोडून गेला दादा. सगळीकडनं संकट असताना ज्या माणसानं एकमेव छत्रपती शंभूराजे बरं का 1-2 दिवस नाही 1-2 वर्ष नाही 1-2 दिवस नाही 1-2 वर्ष नाही सलग 7 वर्ष अखंडितपणे शत्रूच्या हातात एकही गड किल्ला ज्या राजानं लागू दिला नाही त्यांना छत्रपती शंभूराजे म्हणायचे. जगातले प्रथम राजा तेवढी मोठी झुंज त्यांनी दिली. एकही गड किल्ला किती म्हणते मी 1 तसे 7 आणि प्रॅक्टिकली विचार काय केला तर 9 वर्षात छत्रपतींनी एकही गड किल्ला मुघलांच्या हाती लागू दिला आणि बळ काहीच नव्हतं त्यांच्याकडे. 100 पटीने म्हणू शकतो आपण जास्त बळ त्यांच्याकडे. कुठून आलं सामर्थ्य कष्ट आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स काय आपल्या पोरांना आपल्याकडे आहे सोपं नाही का. 56 लाख कोटी सुद्धा तर शंभूराजांना मोगल देत होते. ज्यावेळेस बंदी होते ना त्यावेळेस फक्त 3 प्रश्नाची उत्तर विचारली होती. जिन लोगों ने हमसे दगा किया उनका नाम सल्तनत को सरा और खजिना जिधर रखा है उसका पता. एकही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं शंभूराजांनी. 42 दिवस तडफडत होते. 42 दिवस सोपं वाटतं तुम्हाला. ठेच लागली तरी 4 दिवस आपण त्या जखमीला घेऊन बसतोय. झाल्या साली काढला तशा अंगाच्या साली काढल्या रक्ताच्या डोह अंगावरनं वाहत होते. झाल्या जखमीला त्रास व्हावा व तिकटाची मिठे सोडून माझ्या अंगावर केली जात होती. रोज एक अवयव कापला जात होता. पायाची बोट हाताची बोट जिभेचा शेंडा मारला होता माझ्या राजाचा. तळपते सगळी नजरेत घालणार होते. आगेतनं काढलेली नजरेत जाणारे शेवटचा प्रश्न विचारलाय
सम्मा बात मान लो, जिंदगी से हाथ गवा बैठोगे। काय है तुझं? 3 सवाल का जवाब दे। सल्तनत को सलाम कर, खजीना किधर है बोल, और जिन लोगों ने हमसे दगा किया उनका नाम बता। जान बख्श देंगे हम तुम्हारी, सल्तनत का शहंशाह बना देंगे, सब कुछ तेरे पैर में रख देंगे, बात तो मान ले। नजर वर करून शंभूराजांनी सांगितलं, ज्यांनी आमच्याशी इमान राखला त्यांच्याशी बेईमान होणारी आमची हिंदू जात नाही, आणि बेईमान कोणाशी होत। आणि खजिन्याचं म्हणशील तर जात त्या रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या खाली खजिना आहे। हो तिथे नतमस्तक, तिथे नतमस्तक झाला तर कळेल तुला, स्वराज्याचा खरा खजिना छत्रपती शिवाजी महाराज होते। दुसरा खजिन्याची गरज नाही पडली माणसाला। आणि सलाम म्हणशील ना, काय मारायचं ते मार, काय जीवाची लाहिणाई करतो ते कर। जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवराचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्याजवळ नजर झुकवणार नाही। ही औलाद शिवरायांची आहे, अखंडितपणे सामर्थ्याने जगेल, नाही तर मरेल, पण इमान खाण टाकणार नाही। या कुळातली लेकर आहेत रे आपण। शिवाजी राजे एक पोलादाची पारागे, शिवाजी राजे एक पोलादाची पारागे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे। शिवाजी राजे एक पोलादाची पारागे, शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची नाही भिणार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराया एक माझे रायगड किल्ल्याला, नाही भिणार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराया एक माझे रायगड किल्ल्याला। महाराष्ट्राला शोभेला जा, महाराष्ट्राला शोभेला जा एकच भाला, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे छत्रपती संभाजी महाराज की। ज्यांना जे म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पेटवून घ्या, तुम्ही जगू बेगू नका, तुम्ही खरंच जगू नका, भोईला भारच आहे, खायला कारण भोईला भारच आहे तुम्ही जिंदगीत, खरं सांगते तुम्हाला। काही काही माणसं मलाच म्हणतात लय उतू येते गो, भांडवल करते का? वैद्य ने हमें बीमार लिख दिया, वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया। शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज का नाम लिख दिया। जाणीव आहे का माहिती, फक्त जात धर्म म्हणून नाही। आज या मातीला जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे, छत्रपती शिवाजी महाराज मातीत मांडी घालून बसले, तुकोबांनी पायाखालचं घोंगडं काढलं, टाकलं छत्रपतींना बसायला सांगितलं, राजा हिंदवी स्वराज्याचा धनी हात, जाणता राजा हात, मातीत कशाला बसला, घोंगड्यावर बसा। छत्रपतींनी नम्रपणे सांगितलं, गोवा आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणाशी मस्तक ठेवतोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद या मनगटात, ही शिकवण आयुष्यभर देतो। कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे ज्यांना कळायचं त्यांना छत्रपती म्हणायचं। अखंडितपणे त्या गोष्टीसाठी स्वाभिमान आहे। विनंती खूप गोष्टी, शेतकऱ्यांना जगवणारे, वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत चालू, खूप गोष्टी, खूप विनंती एवढीच आहे तरुणांना, मिरवू नका, डोक्यातही घ्या, आणि ज्या दिवशी जमेल ना तुम्हाला तशी तुम्ही अखंडितपणे परिपूर्ण असाल किंवा वैभवशाली असाल। नागबाबा सांगतात, बेटा मी अखंडितपणे सर्वसुखी आहे, मी अखंडितपणे चैतन्यमय, त्याचं कारण तो तुझं नाम, तेच आधी तुम्हाला सांगतोय। काही नाही जमलं तरी चालेल, येईल तैसा बोलत एवढं तरी, एवढं करायला काय प्रेमा पाय दाखवा